आज आपण एक अतिशय रोचक विषय जाणून घेणार आहोत। आरशाचा योग्य वापर केल्याने खरंच भाग्य वाढतं का? घरात प्रत्येकाच्या जवळ आरसा असतो, पण वास्तुशास्त्र सांगतं की त्याचा योग्य किंवा अयोग्य वापर तुमच्या जीवनावर, नशिबावर आणि ऊर्जेवर परिणाम करू शकतो। चला तर आज जाणून घेऊया आरशाचे रहस्य, त्याचे वास्तूनुसार स्थान, दिशा आणि काही खास उपाय जे तुम्हाला शुभ फल देऊ शकतात। वास्तुशास्त्रात आरशाचे महत्त्व। आरसा म्हणजे प्रकाश, प्रतिबिंब आणि ऊर्जा यांचं प्रतीक। वास्तुशास्त्रानुसार आरसा हे ऊर्जेचा दुप्पट प्रभाव करणारे साधन आहे। योग्य ठिकाणी ठेवला तर संपन्नता वाढवतो, चुकीच्या ठिकाणी ठेवला तर अडचणी वाढवतो। आरशाचा वापर घरातील सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी केला जातो। आरशाची योग्य दिशा, पूर्व व उत्तर दिशा। आरसा या दिशांना लावल्यास घरात प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जा वाढते। दक्षिण भिंतीवर आरसा, दक्षिण भिंतीवर आरसा लावल्यास नकारात्मक ऊर्जा वाढू शकते। शयन कक्षातील आरसा, पलंगासमोर आरसा ठेवू नये, झोपताना शरीराचं प्रतिबिंब दिसणं हे वास्तुदोष मानलं जातं। स्वयंपाकघरात आरसा, स्टोव्ह किंवा गॅस समोर आरसा ठेवल्यास अन्नाची समृद्धी दुप्पट होते असे वास्तू सांगते। आरशाशी संबंधित वास्तू उपाय। घराच्या मुख्य द्वारासमोर आरसा नाही ठेवावा, त्यामुळे घरातील ऊर्जा बाहेर जाते। लक्ष्मीची प्रतिमा किंवा मंदिरासमोर आरसा नको। दुकानात किंवा ऑफिसमध्ये कॅश काउंटरच्या समोर आरसा असेल तर पैशाचा प्रवाह दुप्पट होतो। तुटका आरसा वापरू नका, हे दुर्भाग्याचे प्रतीक आहे। दररोज सकाळी आरशात स्वतःकडे हसून पहा, हे मानसशास्त्रानुसार आत्मविश्वास व सकारात्मकता वाढवते। घरात छोट्या जागेला मोठं दिसवण्यासाठी आरसा वापरू शकता, पण दिशा नीट बघा। आरशात दिवा किंवा सूर्यकिरणाचं प्रतिबिंब दिसणं शुभ मानलं जातं। फेंग शुई आरसा उपाय। बागेत लहान आरसे ठेवून ऊर्जा प्रतिबिंब वाढवतात। नकारात्मक व्यक्तींचं प्रतिबिंब आरशात दिसू नये। आध्यात्मिक दृष्टिकोनातून आरसा, आरसा म्हणजे आत्मप्रतिबिंब, स्वतःकडे पाहण्याचं माध्यम। अनेक साधक ध्यानाच्या वेळी आरशाचा वापर आत्मचिंतनासाठी करतात। आरशात पाहताना मी दिव्य ऊर्जा आहे अशी भावना ठेवली तर सकारात्मक स्पंदने वाढतात। काही परंपरांनुसार आरसा नकारात्मक शक्तींना दूर ठेवतो। आरशाचे काही खास रहस्यमय उपाय। प्रत्येक शुक्रवारी लक्ष्मी प्रार्थनेनंतर आरशासमोर दिवा लावा। नववर्ष, दीपावली किंवा पौर्णिमेच्या दिवशी आरसा स्वच्छ करा, हे शुभ मानलं जातं। व्यवसाय वाढीसाठी ऑफिसच्या उत्तर भिंतीवर सुंदर आरसा लावा। घरात आरशाच्या चौकटीवर चांदी किंवा सोन्याचा कडा लावल्यास ते अधिक शुभ। सकाळी आरशासमोर आजचा दिवस माझ्यासाठी शुभ आहे असे म्हणणे भाग्य वाढवते। आरसा फक्त चेहरा दाखवण्यासाठी नसतो, तो आपल्या मनातील आणि घरातील ऊर्जा प्रतिबिंबित करतो। योग्य ठिकाणी ठेवला तर तो सुख समृद्धीचा मार्ग उघडतो आणि चुकीच्या ठिकाणी ठेवला तर अडथळे वाढवतो। म्हणून आजपासून आरशाचा वापर फक्त सौंदर्यासाठी नव्हे तर वास्तूनुसार योग्य ऊर्जेसाठी करा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये सांगा तुमच्या घरात आरसा कोणत्या दिशेला आहे। पुढच्या व्हिडिओत आणखी असेच प्रभावी वास्तू उपाय घेऊन भेटूया। श्री स्वामी समर्थ।